रामकृष्ण हरी. श्री विठ्ठलांच्या भक्तिरसात स्वतःचे जीवन अनमोल बनवणारे श्री संत तुकाराम महाराज हे एक महान आध्यात्मिक आणि वारकरी संत म्हणून ओळखले जातात. त्यांचे अभंग खूप प्रसिद्ध आहेत. 17व्या शतकात भक्तीने व ज्ञानाने त्यांनी समाज प्रबोधनाचे उत्तम कार्य केले. त्यांचे अनेक अभंग आजही लोकांना तोंडपाठ आहेत. संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव तुकाराम बोलोबा आंबिले. त्यांचा जन्म 22 जानेवारी 1608 रोजी देहू ह्या गावी झाला. त्यांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासात अनेक वेगवेगळ्या नोंदी आढळतात. त्यांचे वडिलांचे नाव बोलोबा, आईचे नाव कणकाई आंबिले असे होते. त्यांची 3 मुले होती. सर्वात मोठा मुलगा सावजी, तर मधले तुकाराम महाराज आणि धाकटे कान्होबा असे होते. तुकाराम महाराजांच्या सुरुवातीच्या जीवनात प्रापंचिक विघ्ने आली. त्यांच्या तरुण वयात त्यांचे आईवडील वारले. सर्वात मोठा भाऊ तीर्थयात्रेला निघून गेले. पुण्यातील आप्पाजी गोडवे यांची कन्या जिजाऊ आवली यांच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला. एकूण त्यांना 4 मुले होती. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. अशातच त्यांचे मन हळूहळू धार्मिक होऊ लागले. विठ्ठल भक्ती आणि परमार्थ ते साधू लागले. संसारात राहूनही या सर्व जबाबदाऱ्या पार पाडीत विरक्ती किंवा संन्यास न स्वीकारता ते ईश्वर भक्ती करू लागले. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतन करू लागले. त्यांचे खूप सारे अभंग, काव्य रचना त्यांनी या भंडारा डोंगरावर लिहिली आहे. त्यावेळी समाजातील कट कारस्थानी लोकांनी संत तुकाराम महाराजांना वेडे ठरवण्याचा प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले. समाजातील व्यर्थ गोष्टी, प्रथा, रूढी परंपरा यावर संत तुकाराम महाराजांनी परखड भाषेत टीका केली. ईश्वर भक्तीसाठी भक्तीचा सुगम मार्ग त्यांनी दाखवला. संत तुकाराम महाराज पायी दिंडी चालत जाऊन आराध्य दैव श्री विठ्ठलांच्या दरवर्षी भेटीला जात असत. त्यांचे विचार हे सामाजिक आणि वैयक्तिक उन्नती ठरवून आणणारे होते. संत तुकाराम महाराज हे आपल्या कीर्तनातून जनजागृती करत असे. त्यांचे अभंगे आणि कीर्तने त्यांच्या अनुभवातून अवतरलेली होती. तरीही त्यांचा संदर्भ वेद, पुराण, शास्त्रे त्यांच्या अभंग रचनेला मान्यता नाकारली. अभंगगाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा पुण्यातील वाघोली येथील रामेश्वर भट यांनी दिली. तुकाराम महाराजांनी त्याबद्दल दिलेली ग्वाही योग्य असताना सुद्धा त्यांचा अपमान झाला. लोकांना भटकावण्याचे काम तुकाराम महाराज करतात हे त्यांनी समजून तुकाराम महाराजांना शिक्षा देण्याचे ठरवले. सर्व साहित्य बुडवल्यानंतरही हजारो लोकांचे अभंग पाठ होते. आपले लिखित अभंग लोकांच्या ध्यानीमनी जिवंत आहे हे पाहून महाराज सुखावले. त्यांच्या सर्व साहित्याला तुकाराम गाथा असे म्हणतात. संत तुकाराम महाराजांनी खरा धर्म काय आहे हे लोकांना त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं. त्यांनी सामान्य लोकांनाही खरा धर्म कसा आहे हे सोप्या भाषेत शिकवले. भागवत धर्म हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम संत तुकाराम महाराजांनी केले. तुकाराम महाराजांना जेव्हा साक्षात्कार होत गेला तेव्हा त्यांनी सावकारी व संसारातून फारकत घेतली. त्यावेळी भयानक दुष्काळ पडला होता. त्यांनी स्वतः त्यांच्या घरातील धान्य गरीब लोकांना दिले. गरीब लोकांचे कर्ज माफ केले. सदेह संसारात असून सुद्धा त्यांनी परमार्थ साधला. अखेरच्या दिवशी तुकोबारायांच्या सोबत रामेश्वर भट, त्यांच्या गावातील सर्व संत मंडळी, भजनी लोक, वारकरी मंडळी, सर्व त्यांचे कुटुंब, काय असेल ती वेळ, काय असेल ते दुःख, काय असेल तो प्रसंग ते आठवूनच खूप दुःख होत आहे. संत तुकोबारायांना वैकुंठाची आस लागली. विठोबारायांना भेटण्याची आस लागली. बालवेशात त्यांना परमात्मा श्रीहरी श्रीकृष्ण त्यांना भेटले. त्यांना सर्व माहीत होते. ते विठ्ठलाला म्हणायचे, तुम्ही स्वतः मला वैकुंठ गमन करावे, तुम्ही स्वतः विमानाने मला वैकुंठात घेऊन जावे. कसा असेल हो तो प्रसंग, तो सोहळा. फाल्गुन वद्य तृतीयेला अखेर तो क्षण आला. संत तुकाराम महाराज अनंतात विलीन झाले. त्यांचा निर्वाण दिवस म्हणजे तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. त्या काळात सप्ताह नामस्मरण केले जाते. हा दिवस म्हणजे तुकाराम बीज होय. पैशाने कितीही श्रीमंत व्हावे, पण त्याचबरोबर विचारांनीही श्रीमंत व्हावे. जगद्गुरु तुकोबारायांनी परिसाचे सोने केले. परिस म्हणजे हृदय. जगद्गुरु तुकोबारायांनी परिसाचे सोने केले. परिस म्हणजे गाथा. परिसाचे आपल्या हृदयाला स्पर्श होऊ द्या.
हृदय आपलं सोन्याचं होईल. धन्यवाद. श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज की जय.